न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। आता एक मोठी बातमी नाशिकमधून येते। नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गटातील वादाचा नवीन अंक सुरू झालाय। कारण दोन्ही गटात महापालिकेतील शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेवरून जोरदार फटाके वाजायला सुरुवात झाली आहे। शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे हे शिंदे गटात गेल्यानंतर कामगार सेना कोणाची यावरून वादाला तोंड फुटलाय। वसू बारसेच्या मुहूर्तावर कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा पदभार ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी स्वीकारला आणि त्यानंतर ठाकरे समर्थकांनी अनधिकृतरित्या कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि अतिशय महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेऊन ते गायब झालेत असा आरोप होतोय। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी थेट पोलिसांकडे केली आहे। नाशिकमध्ये या दोन्ही गटांमधला वाद दिवसागणिक अधिक चिघळत चाललाय। मनपातील म्युनिसिपल सेनेचं कार्यालय ताब्यात घेण्यावरून शीतयुद्ध सुरू आहे आणि दोन्ही गटांनी कामगार सेना आणि कामगार सेनेच्या कार्यालयावर आपापला दावा केलाय। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखीन चिघळू शकतो। माझी निवड त्यांनी सभागृहात केली आहे आणि तसे इतिवृत्तामध्ये नोंद आहे, ठराव झालेला आहे। त्यानुसार कामगार आयुक्तांना माहिती दिलेली आहे, इंडस्ट्रियल कोर्टला माहिती दिलेली आहे, महापालिका आयुक्तांना दिलेली आहे, पोलीस कमिशनरला दिलेली आहे, या सर्वांना माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मी प्रवेश घेतलेला आहे। प्रवेश घेतला त्यांचा मुद्दा आहे की मी दरवाजा तोडला वगैरे। दरवाजा तोडला वगैरे आमची संस्कृती नाही। त्या तक्रारीमध्ये आपण हेच म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांचा 21 तारखेला जो दौरा होता त्या दौऱ्यामध्ये आम्ही बिझी असताना काहीतरी स्टंटबाजी करायची व स्टंटबाजी करून फक्त मुख्यमंत्र्यांच्या बाजूला दुसरीकडे प्रसिद्धी मिळाली पाहिजे त्या दृष्टीने काहीतरी स्टंट म्हणून त्यांनी ते कार्यालयाचा त्याशी ताबा घेऊन कुलूप तोडून जो काही प्रवेश केला अनधिकृत तो निश्चित त्यांना त्याचा गुन्हा निश्चित दाखल होईल। यंदा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ठाण्यामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। यावेळी बोलताना त्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली। भारत पाकिस्तान सारखाच आम्ही सुद्धा 3-3.5 महिन्यांपूर्वी एक सामना खेळलो आणि जिंकलो असं ते म्हणाले। यावेळेस दिवाळीच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला त्यांनी शुभेच्छाही दिल्या। हे आनंद दिघे साहेबांचं ठाणं आहे। इकडे संस्कृती परंपरा सण उत्सव सुरुवात ठाण्यातून होते आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं अनुकरण होतं। आपण इंडिया पाकिस्तान मॅच जिंकली आहे ना, काल देखील उत्साह आणि जल्लोष पाहिला आपण सगळ्यांनी आणि मेलबॉर्न स्टेडियम मध्ये देखील बाळासाहेबांची शिवसेना पोचली। एक कोणीतरी त्या हातामध्ये ते बॅनर होते त्याच्या आणि आम्ही देखील 3 महिन्यापूर्वी एक मॅच खेळली आणि ती जिंकली ना। मजा आली की नाही? तुम्हाला आनंद झाला? सरकार आपलं बदललं, परिवर्तन झालं। देवेंद्रजी आणि आम्ही ठरवलं की सगळे सण उत्सव जोरात साजरे करायचे। मग गोविंदा असेल, गणपती असेल, नवरात्रोत्सव असेल आणि दिवाळी पण। सगळीकडे तरुणाई दिसतीये, इकडे पण नजर पोचत नाही, तिकडे पण नाही आणि इकडे कुठे माहित नाही कुठपर्यंत गेले, दिसत नाही। शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सर्व निर्बंध बाजूला सारत सण उत्सव साजरे केले जात आहेत। भाजपकडून ठिकठिकाणी प्रकाशोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। ज्यांनी स्वतः 2.5 वर्षात काहीच केलं नाही ते टीका करायला आता पुढे आलेत अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। 2 वर्ष करोनामधली आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामधली जर डिलीट करायची सोय असती तर डिलीट केली असती, इतकी वेदनादायी होती। त्यानंतर आता नवीन सरकारने सगळ्या मर्यादा आपल्या सणांवरच्या बाजूला काढल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये सणांचे आणि कार्यक्रम सांस्कृतिक
हे आता होत आहे ते चित्र दिसत आहे. पीक विमा कर्जातली मदत अतिवृष्टीने बागायती आणि जिरायती दोघींना दोन्ही वेळेला वाढीव नुकसान भरपाई केंद्र सरकारने थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर दिलेले पैसे, यानंतरही अतिवृष्टीत आता झालेल्या अडचणीला महाराष्ट्राचं सरकार मदत करत आहे. ज्यांच्या डोळ्यात ही मदतच खुपते आहे ते असं खोटं पसरवण्याचं काम करत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे 22 आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट सामनामधून करण्यात आला होता. त्यावर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. राहिलेले आमदार सांभाळण्यासाठी हे वक्तव्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. दिवाळीनंतर बॉम्ब फुटणार असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं, पण प्रत्यक्षात जयंत पाटील यांच्याकडे लवंगी फटाकाही नसेल असा खोचक टोला त्यांनी लगावला. आमदार पेपरमध्ये बातमी आलेली आहे की 22 आमदार फुटण्याच्या मार्गावर शिंदे गटाचे. मला तर काही आयडिया नाही, पण तुमच्या सामना हा पेपर कोणाचा आहे मला सांगण्याची गरज नाही आहे. आपले राहिलेले आमदार सांभाळण्याकरताच हे वक्तव्य असेल असं मला या ठिकाणी वाटतं. जयंत पाटीलांनी आज वक्तव्य केलंय की 20 आमदार जे आहेत ते येण्याच्या मार्गावर आहेत, विचारात आहेत, दिवाळीनंतर बॉम्ब फुटतील त्यांनी म्हटलं. साहजिक आहे, त्यांना वाटलं असेल तर ते बॉम्ब बोलत असतील, पण मला तरी वाटतं की त्यांच्याकडे लवंगी फटाकाही नसेल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून भाजपनं त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. जेव्हा आपण सत्तेत होतात तेव्हा केव्हा तरी बांधावर गेला होतात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आताच्या सरकारकडून लवकरच पंचनामे झाले, दुप्पट नुकसान भरपाई मिळते, हे आधी होऊ शकलं असतं असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला. उद्धव ठाकरेच सध्या राज्यातल्या जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी सर्व प्रकारचं काम करत असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं. बांधावर गेल्यानंतर आपण ज्याला सत्तेवर येतो त्याला आपण कधीतरी बांधावर गेलो तर याची आठवण ठेवायला लागते. उद्धव साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल काही मी बोलणार नाही आणि स्टेटमेंटही करणार नाही असं मी सांगितलेलं आहे. परंतु कुठलेच निर्णय होऊ शकले नाहीत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरणा केला होता त्यांचे बघा एका वेळेला जर एवढे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात तर पूर्वीसुद्धा हे सगळं होऊ शकलं असतं. आता आपण नुकसान भरपाई जवळजवळ दुप्पट नुकसान भरपाई आता मिळते शेतकऱ्यांना. पंचनामे वेळेवर होतात, हे पूर्वी का घडत नाही हे प्रश्न आहे. शरद पवार यांनी अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळेला शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. यावेळेला त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता आहे त्यांना ग्रामीण भागातल्या माणसांसाठी काहीही करावंसं वाटत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. भूविकास बँक कर्जमाफीवर सुद्धा शरद पवार बोलले. भूविकास बँक बुडीत आहे, त्यांच्या कर्जाची वसुली आता होणार नाही, त्यामुळे सरकारनं भूविकास बँकेचं कर्ज माफ करू अशी घोषणा केली. हे लबाडाचं अवताण आहे अशा शब्दात पवार यांनी सुनावलं. दरम्यान पुरंदर विमानतळावरून सुद्धा शरद पवार यांनी भाष्य केलं आणि सरकारनं लोकांच्या मताचा विचार करायला हवा असंही नमूद केलं. कधी कधी मला गंमत वाटते. 3-4 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात राज्य सरकारने एक निकाल जाहीर केला. काय धोरण जाहीर केलं? त्यांनी सांगितलं भूविकास बँकेचं कर्ज आम्ही माफ केलं. मला इथं सांगा, गेल्या 10 वर्षात एका कधी माणसाला भूविकास बँकेचं कर्ज मिळालं का? भूविकास बँक हा अस्तित्वात आहे का? तुम्हाला माहिती आहे का? जशी फीची माहिती आहे तशी भूविकास बँक हे करणारी होती, आता तिचं नाव नाही. तिचे पैसे केव्हाच थकले, जवळपास 25 ते 30 वर्ष झाली. कुणी वसुलीला जात नाही आणि जी वसुली जात नाही, जी वसुली होणार नाही, हे कळल्याच्या नंतर जाहीर करून टाकलं की आम्ही सगळं कर्ज माफ करून टाकलं. हे म्हणजे लवाराचं घरचं अवतार असलं ते जेवल्याशिवाय खरं नसतं, तसं या भाजपवाल्यांचं हे अवतार आहे. मला काही समजत नाही त्या प्रश्नाचं नक्की काय. आधी जो काही निर्णय झाला त्याला 7 का 10 गावांनी विरोध केला. पण त्यानंतर आम्ही सरकारशी बोललो. सरकारने आम्हाला सांगितलं दुसरी जागा द्या. दुसरी जागा दाखवली. त्यासाठी दिल्लीला एक बैठक बोलवली. अपेक्षा होती आता काहीतरी निर्णय होईल. इथं सरकार बदललं.
नव्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलं ते होणार नाही, त्याची चर्चा करायचं कारण नाही. ठीक आहे, तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही काय करायचं ते करा. एकदा कुठंतरी विमानतळ पुरंदर तालुक्यात करा, तर हा प्रश्न नुसता पुरंदरचा नाही, पुणे जिल्ह्याचा आहे. राज्य सरकारनं पुणे नाशिक रेल्वेला स्थगिती दिल्यानं वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात पुढच्या काळात आपण वेळ पडली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा त्यांनी दिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात वळसे पाटील यांनी हा इशारा दिला. विमानतळ आणि पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प गेल्यास स्थानिक लोकांची प्रगती थांबेल आणि ती प्रगती थांबावी यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप वळसे पाटील यांनी केला. रस्ता आणि रेल्वे असं दुहेरी करणार असतील तर त्याच्यामध्ये एक आणखीन 5-10 वर्षाचा कालावधी लागू शकतो आणि एक परीने या भागातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि जनतेच्या दृष्टिकोनातून त्यांचं नुकसान होणार आहे. फक्त या भागाची प्रगती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला की काय, त्याच्यावर नक्की आम्ही पण माहिती घेऊ आणि वेळ प्रसंगी आम्ही या प्रश्नाच्या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून संघर्ष करू. तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. हा भूकंप शिवसेना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल अशी चर्चा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष ए.वाय. पाटील हे सध्या पक्षावर नाराज असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याचं कळतं. ए.वाय. पाटील यांच्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मात्र पक्षानेही जबाबदारी दिली असली तरी सातत्यानं राजकीय खच्चीकरण केलं जात असल्याची भावना त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसणार असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील हेच आता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आपल्यासोबत ए.वाय. पाटील आहेत, त्यांच्याकडूनच नेमके या संदर्भातले कारण आहे ते जाणून घ्या. काय सांगाल? पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे, मेळावा सुद्धा तुम्ही घेतलाय, काय कारण आहे? मेळावा आम्ही कालच तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र केलं आणि जिल्ह्यातली काही जी आमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत त्यांना एकत्र करून गेली 2-3 वर्ष पक्षाची माझी घुसमट होते ती सविस्तरपणानं लोकांच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी सांगितलं तुमची घुसमट होत असेल, तुम्हाला त्रास होत असेल राजकीय, तर तुमच्या सोयीचं, लोकांच्या सोयीचं, लोकांचं संरक्षण करणारं, कार्यकर्त्यांचं संरक्षण करणारा निर्णय तुम्ही घ्यावा, अशा पद्धतीची भूमिका कालच्या मेळाव्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मांडण्याचा. तुम्ही घुसमटीचा जो उल्लेख करतायत, नेमकी काय घुसमट आहे? ते म्हणावं त्या पद्धतीने गेली 10 वर्षे मी धडपडतोय. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये जावं, राधानगरीचं जावं माझ्या रूपानं. सातत्यानं मागणी केली, दोन्ही वेळा मला थांबावं लागलं. वरिष्ठ नेत्यांनी, राज्याच्या नेत्यांनी, देशाच्या नेत्यांनी सांगितलं आपण तुम्ही ह्या वेळा थांबा, त्यावेळा थांबा. दोन्ही वेळा मी थांबलो आणि परवाच 8 दिवसापूर्वी मतदारसंघामध्ये मेळावा झाला. प्रांतिकचे अध्यक्ष आमचे जयंत पाटील साहेब आलेले होते आणि कळत न कळत त्यांनी 24ची उमेदवारी कळत न कळत जाहीरच केल्यासारखं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटला आणि त्याचा सगळा उहापोह या मतदारसंघामध्ये झाला. त्यानंतर सुद्धा तुमचा हा निर्णय कायम असणार आहे का? राष्ट्रवादी सोडून तुम्ही इतर काही निर्णय आहे तो घेणार आहेत का? नाही, मी जरा विचार करायला लागलो. काही माझी या तालुक्यातले असतील, जिल्ह्यातले असतील ज्येष्ठ मंडळी आहेत, त्या ज्येष्ठ मंडळींच्यावर चर्चा करून मी निर्णय घेणार. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, राधानगरी, कोल्हापूर. राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पीक विमा कंपन्या कायमच नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. ही नफेखोरी थांबावी यासाठी महाविकास आघाडी सरकार एक पॅटर्न राबवणार होतं, मात्र केंद्रानं त्याला मान्यता दिली नाही असं थोरात यांचं म्हणणं आहे. दरम्यान केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना फक्त 19% पीक विमा मिळाला आणि याला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच कारणीभूत आहे असा प्रत्यारोप कराड यांनी केला. नवा उपाय शोधला पाहिजे तसा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये बीड पॅटर्न या नावानं आम्ही केला होता, परंतु केंद्र शासनानं त्याला मान्यता दिली नाही
मला अपेक्षा आहे की त्यांनी मान्यता द्यावी, नव्या पद्धतीनं पीक विमा घ्यावा. ज्याला जो अडचणीत येईल शेतकरी, ज्याचं नुकसान होईल, त्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं. विमा कंपनींना सुद्धा त्याला मोबदला दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता अंमलबजावणी किती होते हे माहीत नाही. राज्याचे माजी रेव्हेन्यू मिनिस्टर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जो आरोप केलेला आहे तो चुकीचा आरोप आहे. मी त्यांना विचारू इच्छितो की मागचे 2 ते 2.5 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होतात आणि सत्तेमध्ये असताना तुम्ही तुमच्या सरकारमार्फत, महाविकास आघाडी सरकारमार्फत जो महाराष्ट्राचा वाटा द्यायला पाहिजे होता तो सुद्धा दिला नाही. म्हणून फक्त 19% शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला आपण बांधील असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. मात्र खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना सोडणार नाही असंही बजावलं. स्वतःला सत्यवादी सांगणाऱ्यांना लोक धडा शिकवतील असा इशाराही रवी राणा यांनी दिला. गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आपल्यावरचा आरोप रवी राणा यांनी सिद्ध करावा असं आव्हान तिकडे बच्चू कडू यांनी दिलं आहे. अरे आम्ही 50 गुवाहाटीला गेलोय म्हणून तू मंत्र्यासाठी रांगेत उभा राहिला की नाही? एका इकडे मंत्रीपद मागायचं आणि आम्ही गुवाहाटी गेलो म्हणून बदनामी करायची. 2 तोंड्या कोणी आहे? अशा पद्धतीनं सहन होणार नाही. ही शांततेनं लढाई लढू, पण जास्त अंगावर झाली ना तर आरपार पण करू. ज्या जिथं म्हणून तिथं जाण्याची तयारी आहे बच्चू कडू. एकटा उसको भी अकेला आओ, वो भी अकेला आएगा, मैं भी अकेला आता हूँ. ज्या पद्धतीनं जाईन त्या पद्धतीनं मी बच्चू कडू जायला तयार आहे. मुख्यमंत्री सुद्धा आमचेच आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस आमचे आहे. मला असं वाटते त्यांचा जो आदेश आहे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून त्यांच्या आदेशाने, त्यांच्या निर्देशानुसार नक्की मी त्यांचं पालन करीलच. खालच्या तराची शिवीगाळ करून स्वतःला सत्यवादी मानणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा बोलता हजारो लोक ऐकतात, म्हणून ते लोक येणाऱ्या काळामध्ये त्यांना धडा शिकवतील. किती माझ्यावर गुन्हे दाखल केले किंवा माझ्या विरोधात उपोषण केलं, त्यांची सत्यता जे आहे ते दाखवण्याचा जे प्रयत्न करताय ते दिसणार नाही आहे. जो खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये भरगडलेला आहे, त्याच्यामध्ये गुंतलेला आहे, त्यांनी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी परिस्थिती जी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्यावर लोकांचं पूर्ण लक्ष आहे. लोक धडा शिकवतील. तेव्हा आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातला वाद अधिकाधिक पेटत जाणार असं दिसतंय. पण राज्यातील सत्ताधारी पक्षाचं समर्थन करणाऱ्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात काही विस्तव जात नाहीये. कडू आणि राणा यांच्यातला वाद शिगेला पोहोचला असून एकमेकांवर अतिशय खालच्या पातळीवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आता या 2 आमदारांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बच्चू कडू आणि रवी राणा यांनी हे प्रकरणच इथे थांबवायला हवं. यासाठी दोघांनीही भाजपचे नेते, राज्य पातळीवरचे वरिष्ठ नेते लवकरच बोलावून घेतील आणि यांच्यातला वाद संपेल असं म्हटलंय भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी. अशा वेळेला आपल्यातच अशा प्रकारचा विसंवाद त्या ठिकाणी दिसणं योग्य आहे असं मला वाटत नाही. दोन्ही नेत्यांना त्या ठिकाणी माझी विनंती राहील की हा वाद या ठिकाणी संपणं आवश्यक आहे. किंबहुना आमचे नेतेही आदरणीय देवेंद्रजी लक्ष घालून हा विषय त्या ठिकाणी संपवतील. राज्यामध्ये अस्मानी संकट असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. विरोधकांच्याकडून राज्य सरकारवर टीका केली जाते. अशातच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे समर्थक आमदार संजय गायकवाड हे आंदोलनाला बसलेत. गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या सोबत चटणी भाकर खाऊन एक प्रकारे निषेध केला. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असतात. आजही त्यांनी चर्चा होईल असं केलंय. शेतकऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी झाले आणि शेतकऱ्यांच्या सोबत त्यांनी चटणी भाकरी खाल्ली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता राज्य सरकार समर्थ आहेत, मुख्यमंत्री समर्थ आहेत, आम्ही देखील समर्थ आहोत. पण आज तो दुःखात आहे. मदत मिळेल
100% मिळेल. NDRF LDRFचे निकष डावलून मिळेल. परंतु आज तो घरी चटणी भाकर खातोय ना, मग त्याच्याबरोबर आम्ही खाणार, ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली असे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत. शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली. ज्या शेतकऱ्यांना मागच्या काळात 3,500 कोटी रुपये मिळाले त्यांची दिवाळी गोड झाली. ज्यांना आनंद शिधा मिळाली त्यांना मिळाली. पण ज्यांना आता सर्वे करून पुढे मदत मिळणार आहे ते जे दुःखात आहे, हे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांचा परदेशी योगदान नियमन कायद्याच्या अंतर्गत असलेला परवाना केंद्रीय गृह मंत्रालयानं रद्द केला आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या दोन्ही संस्थांच्या प्रमुख आहेत. कायद्याच्या कथित उल्लंघन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. RGF आणि RGCT या दोन संस्थांसह इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या संस्थेच्या विरोधात जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारनं चौकशी सुरू केली होती. त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं ईडीच्या नेतृत्वाखाली आंतरमंत्रालयीन तपास समितीसुद्धा नेमली. समितीनं प्राप्तिकर परताव्यासह इतर कागदपत्रांची छाननी केल्यानंतर काढलेल्या निष्कर्षांच्या आधारे दोन्ही संस्थांचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. या संस्थांमध्ये निधीचा गैरवापर आणि अफरातफर होत असल्याचा आरोप यापूर्वीच भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी केला होता. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. मुंबईच्या दिंडोशी आणि मरोळ बस डेपोमध्ये आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणं, कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा मिळणं यासारख्या विविध मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत. ऐन दिवाळीच्या काळात हे आंदोलन झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले. आपण पाहतो तर विविध प्रकारच्या मागण्या आहेत आंदोलनकर्त्यांच्या. प्रामुख्यानं कंत्राटी स्वरूपात जे कामगार आहेत त्यांना परमनंट करणं किंवा त्यांना अन्य कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाही आहेत आणि त्या मिळाव्यात. तसंच कायम कामगार म्हणून दाखल करून घ्यावं सेवेत, अशी सुद्धा या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागण्या वारंवार बेस्टच्या प्रशासनासमोर ठेवण्यात आलेत, पण प्रशासनाकडून यावर कोणताही तोडगा काढला जात नाही, कामगारांची चर्चा केली जात नाही आणि यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी अखेर ऐन दिवाळीत आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे मालेगाव इथे मंत्री दादा भुसे यांनी चक्क एक दरोडेखोराला पकडलाय. हातात पिस्तूल घेऊन हा दरोडेखोर एका बंगल्यात घुसला होता. कलेक्टर पट्टा भागातला हा सगळा खळबळजनक प्रकार आहे. बंगल्यातल्या 3 महिलांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा त्याचा प्रयत्न होता. लोकांच्या मदतीनं या चोरट्याला जेरबंद करण्यात यश आलंय आणि दादा भुसे यांच्यासह कार्यकर्ते उतरले आणि त्यांनी या चोरट्यांना पकडलं आणि आता या चोरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, काय प्रकार आहे हा सगळा? मिलिंद, हा जैन स्थानक जो कलेक्टर पट्टा आहे मालेगाव शहरातील जैन स्थानक परिसरात जोशी नावाचे कुटुंब राहतो बंगल्यात आणि घरात 3 महिला होत्या. अचानक चोर हातात पिस्तूल घेऊन घुसला आणि त्याने महिलांना बंदिस्त केलं आणि दागिने द्या, पैसे द्या असं त्यांना दम दिला. महिला घाबरलेल्या होत्या. काही महिलांवर त्यांनी हल्ला पण केला. त्याच्यात 2 महिलांना किरकोळ मार लागलेला आहे. महिला घाबरलेल्या होत्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. तेवढ्यात दादा भुसे यांना ही माहिती मिळाली. ते कार्यकर्त्यांना घेऊन सोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धाडस करून डायरेक्ट वरती गेले आणि त्या चोराला अगोदर समजूत काढली. त्याने दार बंद करून केला होता आणि त्याच्यामुळे त्या संपर्क साधला. त्याला सांगितलं की तू सरेंडर हो, नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल तर होईल पण सरेंडर हो. त्यांचा ऐकून तो सरेंडर झाला आणि दादा भुसेंच्या वतीने या दरोडेखोराला, या चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे. बब्बू, हा किती वाजण्याच्या सुमारास सगळा प्रकार घडला आणि हा जो बंगला आहे हा नेमका कुठल्या भागात आहे? हे घर कुठल्या भागात आहे जिथे हा दरोडेखोर घुसला होता? हा प्रकार जो आहे तो 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान घडलेला ही घटना आहे. मालेगाव शहरात कलेक्टर पट्टा म्हणून पॉश एरिया आहे.
तिथे सर्व श्रीमंत लोक, व्यापारी, अधिकारी लोक राहतात, त्या ठिकाणचा हा प्रकार आहे. आणि विशेष म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे. कदाचित याला वाटलं असेल का बंगल्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम असतील जास्त, तर हा पिस्तूल घेऊन थेट मध्ये घुसला. फक्त महिला होत्या. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे दादा भुसे, पोलीस आणि इतर नागरिक आणि कार्यकर्ते इथे दाखल झाले. त्याला चोप देण्यात आलेली आहे. आणि जी पिस्तूल होती त्याच्याकडे आता आपल्याला माहिती जी मिळाली आहे ती नकली होती, परंतु त्याने धाक दाखवण्यासाठी तिचा वापर केला. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. दिवाळीच्या निमित्तानं सिडकोकडून 7,849 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली. यात बामणडोंगरी आणि खारकोपरमधल्या घरांचा समावेश आहे. दरम्यान घरांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणी 25 ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटेमध्ये सशस्त्र दरोडा घडला. या दरोड्यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 10 ते 12 जणांच्या टोळीनं रात्री अनेक ठिकाणी सशस्त्र दरोडा घातल्याचं कळतं. घरात झोपेत असलेल्या नागरिकांना काही ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि लाखो रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची लूट करून दरोडेखोर पसार झाले. दरम्यान दरोडेखोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस आता या दरोडेखोरांच्या मागावर आहेत. वाशिम जिल्ह्याच्या वनोजा इथे संत गजानन महाराज मंदिरामध्ये एका चोरट्यानं रात्रीच्या सुमारास मंदिरातल्या दानपेटीतली रक्कम चोरली. दानपेटीतील रक्कम चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीत सुद्धा ते सहभागी झाले होते. संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांनी त्यांचं स्वागत केलं. यानंतर अनंत अंबानी यांनी साईबाबांच्या चरणी दीड कोटींचा धनादेशही अर्पण केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता. आज अनंत अंबानी आज दर्शनाला आले होते. त्यांनी बाबांची आरती केली. बाबांच्या चरणी ते नतमस्तक झाले आणि बाबांचं दर्शन घेऊन त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. बाबांच्या दरबारात आल्यावर अतिशय प्रसन्न वाटतं असे त्यांचे उद्गार होते आणि त्यांनी बाबांच्या चरणी 1,51,00,000चा चेक अर्पण केला. आणि यानंतर काही बातम्या दीपावलीच्या अर्थात दीपोत्सवाच्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून सामान्य माणसाप्रमाणे बाजारात खरेदी केली. आजच्या पूजेचं साहित्य त्यांनी रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांच्याकडून खरेदी केलं. भागवत कराड यांनी कशी आणि काय काय खरेदी केली आणि यातून त्यांनी काय संदेश दिला आपण पाहतो आहोत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिव्यांग, बेघर नागरिक आणि अनाथ बालक तसंच ज्येष्ठ आणि निराधार नागरिकांच्या सोबत आजची दिवाळी साजरी केली. राणा दाम्पत्यानं यावेळेला किराणा किट, फराळ आणि महिलांना साडी चोळी भेट दिली. यावेळेला जिल्ह्यातल्या दिव्यांग, अनाथ व्यक्तींच्या सोबत या पती पत्नींनी दिवाळी साजरी केली आणि त्यांना विविध भेटवस्तूंचंही वाटप केलं. दिवाळीत लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. व्यापारी वर्गासाठी तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत विधिवत चोपडी पूजन करून व्यापारी आपल्या व्यवसायाच्या नवीन वर्षाची सुरुवात करतात. या दिवशी शेअर बाजारात सुद्धा मुहूर्ताचं ट्रेडिंग करण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या प्रामुख्यानं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर ट्रेडिंग बंद असतं, मात्र मुहूर्ताचं ट्रेडिंग संध्याकाळी फक्त 1 तासाकरता होत असतं. ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेतला जातो. तासभर आधी चोपडी पूजन केलं जातं. नवीन वह्यांची पूजा होते. देशातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज अर्थात मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये दिवाळीच्या निमित्तानं संध्याकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत मुहूर्ताचं ट्रेडिंग होणार आहे. प्री ओपन सत्र आज संध्याकाळी 6 ते 6:08 या वेळेत चालेल. त्यानंतर सामान्य गुंतवणूकदारांसाठी संध्याकाळी 6:15 वाजल्यापासून व्यवसाय सुरू होईल ते 7:15 वाजेपर्यंत ट्रेडिंग राहील मुहूर्ताचं. BSEची मुहूर्ताच्या ट्रेडिंगची
संकल्पना आणि परंपरा ही 1957 पासूनची आहे, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ही परंपरा 1992 पासून सुरू झाली. देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या व्यापाऱ्यांसाठी दीपावली आणि त्यातही लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मुहूर्ताची नेमकी वेळ साधत व्यापारी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे दुकानात पूजा करत असतात. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, शेअर मार्केट मध्ये सुद्धा 6:15 वाजता मुहूर्ताचं ट्रेडिंग आहे, 1 तास. मुहूर्त गाठण्यासाठी अनेक शेअर बाजारातले व्यापारी सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये थेट 6:15 वाजता महत्त्वाचं म्हणजे बेल वाजणार आहे आणि स्टॉक एक्सचेंज नवीन वर्षासाठी खुलं होणार आहे. आगामी आर्थिक वर्षामध्ये वृद्धी व्हावी, पैशामध्ये वाढ व्हावी, मार्केट उंच स्तरावरती जावं याकरता प्रार्थना केली जाते. सर्वात आधी महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं. महालक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर तब्बल 6:15 वाजल्यानंतर 2 तास ट्रेडिंग ही सुरू राहणार आहे आणि या मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये शेअर खरेदी केल्यानं आर्थिक वृद्धी होते, आर्थिक फायदा होतो असा समज आहे आणि गेली 5 दशक अशाच पद्धतीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये अनेक दिग्गज शेअर मार्केटमधले बिग बुल्स हे येतात आणि शेअर मार्केटमध्ये आपली गुंतवणूक करतात आणि 6:15 वाजता अजय देवगण याच्या उपस्थितीमध्ये आज या महालक्ष्मी पूजनानंतर मुहूर्ताला सुरुवात होणार आहे. बरं सुस्मिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे चित्रपटसृष्टीतले अभिनेते अजय देवगण यांच्या हस्ते आज मुहूर्ताची बेल ही दिली जाईल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. दिवाळीच्या पहिल्या दिवशी राज्यभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. भल्या पहाटे अभ्यंग स्नान करून तरुणाई परस्परांना शुभेच्छा देण्यासाठी विविध शहरांमधून मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. ठाण्याच्या रामावती रोडवर दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. मोठ्या संख्येनं तरुणाई जमली होती. नृत्य, गायन यासह विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलं होतं. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या वतीनं विशेष पुढाकार घेण्यात आला होता. पहाटेपासून तरुणाई ठाण्यातल्या प्रसिद्ध रामावती रोडवर गाण्यांचा, नृत्याचा आनंद लुटण्यासाठी जमली होती. तर डोंबिवलीत फडके रोडवर सुद्धा मोठ्या संख्येनं तरुणाई एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राज्याचं सांस्कृतिक शहर म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. याचा प्रत्यय डोंबिवलीतल्या फडके रोडवर दिसून आला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरुणाई फटाके फोडण्यासाठी, परस्परांना शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवलीतल्या प्रसिद्ध फडके रोडवर जमल्याचं पाहायला मिळालं. ठाण्याच्या रामावती रोडवर दिवाळी पहाटच्या निमित्तानं तरुणाई मोठ्या संख्येनं एकत्र आली होती. मराठमोळ्या सणाला मराठमोळ्या पोशाखात तरुण तरुणींनी हजेरी लावली. यंदा साड्यांचे फेटे हे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होते. आज दीपावलीचा पहिला दिवस. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात सुद्धा तुळस, शेवंती आणि झेंडूच्या फुलांची विशेष सजावट करण्यात आली. रत्नागिरीत गणपतीपुळे इथे गणेशाच्या मंदिरात सुद्धा आकर्षक सजावट करण्यात आली होती. संपूर्ण मंदिराला फुलांनी आणि आकाश कंदिलांनी सजवण्यात आलं होतं. दिवाळीच्या निमित्तानं नाशिक शहरातील फूल बाजारात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नाशिकच्या फूल बाजारात तसंच सराफ बाजार, मेनरोड या परिसरात पहाटेपासूनच नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. नागपूरच्या बर्डी फूल मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. लक्ष्मीपूजनासाठी फुलं खरेदी करायला लोक मोठ्या संख्येनं सकाळपासूनच आले होते. झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी होती. नागपूरच्या बाजारात झेंडूच्या फुलांचा दर 30 ते 40 रुपये किलो होता. नाशिक जिल्ह्यात सुद्धा ग्रामीण भागात बाजारपेठ गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळालं. अतिवृष्टी आणि महागाईचं सावट बाजारावर नक्की होतं, पण लक्ष्मीपूजनासाठी
लागणारे देवीचे फोटो, गणपतीच्या मूर्ती, हळद, कुंकू, अक्षता, विड्याचं पान, सुपारी, श्रीफळ, लवंग यासह विविध प्रकारच्या सामानाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या किल्ले सज्जनगडावर मोठ्या उत्साहात मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे गडावर दोन्ही महाद्वार आणि बुरुजावर विद्युत रोषणाईसोबतच फुलांचं तोरण बांधण्यात आलं. समाधी मंदिर आणि श्रीधर कुटी इथं फुलांची आरास करण्यात आली होती. सज्जनगड दुर्ग संवर्धन समितीच्या वतीनं 3ऱ्या वर्षी मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. किल्ले सज्जनगडावर 300 मशालींसह हजारो दिव्यांनी हा सगळा परिसर उजळून निघाला. फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मिरवणूक काढण्यात आली. यावेळेला ढोल ताशांचा गजर, फुलांचा आणि रांगोळीचा सडा या पालखी मार्गावर पाहायला मिळाला. दिवाळीच्या निमित्तानं नागपूरच्या मेट्रो स्टेशनवर आकर्षक रोषणाई करण्यात आली. तसंच सीताबर्डी स्टेशनवर भव्य रांगोळीसुद्धा काढली गेली. 800 स्क्वेअर फूट इतकी भव्य रांगोळी असून 12 वेगवेगळ्या रंगातील 20 किलो रांगोळीचा यासाठी उपयोग करण्यात आला आहे. 6 महिलांनी 5 तास परिश्रम घेत ही रांगोळी साकारली. ही रांगोळी बघण्यासाठी सध्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दीपोत्सव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपावली सैनिकांच्या सोबत साजरी करण्याची आपली परंपरा कायम ठेवली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कारगिलच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी द्रास सेक्टरमधल्या जवानांच्या सोबत दिवाळी साजरी केली. जवानांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना तुमच्यामुळे देशातील जनता सुरक्षित असून मी तुमच्या परिवाराचा एक भाग असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. कारगिल की इस मिट्टी को नमन करने का भाव मुझे बार बार अपने वीर बेटे बेटियों के बीच खींच लाता है. मेरे लिए तो वर्षों वर्ष से मेरा परिवार आप ही सब है. मेरी दीपावली की मिठास आपके बीच बढ़ जाती है. हमारा वो भारत केवल एक भौगोलिक भूखंड मात्र नहीं है. हमारा भारत एक जीवंत विभूति है, एक चिरंतर चेतना है, एक अमर अस्तित्व है. जब हम भारत कहते हैं तो सामने शाश्वत संस्कृति का चित्र उभर आता है. जब हम भारत कहते हैं तो सामने वीरता की विरासत उठ खड़ी होती है. मां के प्रहरी देश की रक्षा के मजबूत स्तंभ है. आप है तभी देश के भीतर देशवासी चैन से रहते हैं, निश्चिंत रहते हैं. लेकिन ये हर भारतवासी के लिए खुशी की बात है कि देश के सुरक्षा कवच को संपूर्णता देने के लिए हर भारतवासी पूरी शक्ति लगा रहा है. देश सुरक्षित तभी होता है जब बॉर्डर सुरक्षित हो. भ्रष्टाचार के खिलाफ भी निर्णायक युद्ध लड़ रहा है.
भ्रष्टाचारी चाहे कितना भी ताकतवर क्यों न हो, कितना ही ताकतवर क्यों न हो, अब वो बच नहीं सकता और बचेगा भी नहीं। कुशासन ने लंबे समय तक देश के सामर्थ्य को सीमित रखा। आणि आता थेट जाऊयात मुंबई शेअर बाजारात, जिथे मुहूर्ताच्या ट्रेडिंगची पूर्वतयारी सुरू झालेली आहे। हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते अजय देवगण यांच्या हस्ते आज मुहूर्ताची बेल दिली जाणार आहे आणि शेअर मार्केटमध्ये जिनकी स्मैशिंग है अदा और डैशिंग है फन, जिन्होंने जीत लिया है हर एक का मन, जिनकी रिलीज होने वाली है थैंक गॉड और पार्ट 2 दृश्यम। आज का दिन है शुभ मंगल पवित्र लक्ष्मी पूजन और हमारे बीच पधारे हैं श्रीमान अजय देवगन। अजय जी, मैं अजय देवगण यांच्या 2 चित्रपटाचा लवकरच रिलीज आहे। एक दिवाळीत आहे, एक दिवाळीच्या नंतर लगेचच आहे आणि म्हणूनच अजय देवगण आज मुंबई शेअर बाजारात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित आहेत मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी। सबसे पहले तो मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ सबका कि आप सबने मुझे यहाँ बुलाया। आई थिंक पूरा देश इस दिन का इंतजार करता है और आज के दिन का इंतजार करता है, क्योंकि आज से नया बिजनेस, नया काम शुरू होगा। सो आई फाइंड माई सेल्फ वेरी लकी एंड आई विश एवरीबडी ऑल द बेस्ट, हैप्पी दिवाली और आपको सभी को इतनी सक्सेस मिले इस साल और हर साल। थैंक यू सो मच। यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।